बहुचर्चित असलेला विषय म्हणजे 41 बिल्डिंग ही अनाधिकृत महानगरपालिकेमार्फत त्यावर बुलडोजर चालवण्यात येत आहे आणि ह्या घटना ह्या जगभर प्रसिद्ध झालेल्याच आहेत। सध्या माझ्यावर उपस्थित आहेत यावेळेस माजी महापौर रुपेशजी जाधव। आपण संबंध विषयावर रुपेशजीची चर्चा करणार आहोत। रुपेशजी, 41 बिल्डिंग अनाधिकृत आहे आणि प्रथम महानगरपालिकेने 7 बिल्डिंगवर कारवाई करण्यात आली आहे। 35 वर्ष आपली सत्ता होती, आपण शहराचे महापौर म्हणून कार्यभार सांभाळलाय। कशा प्रकारे आपण या घटनेकडे बघताय? मला वाटतं जवळजवळ 20 ते 25 वर्ष जेव्हा शिल्प असताना हे सर्व इमारती झालेल्या आहेत। वसईविरार शहर महानगरपालिका 2009 नंतर स्थापन झालेली आहे। त्याचे पूर्ण अधिकार हे सिडकोकडे होते आणि त्याच वेळी जर त्यांच्यावर कारवाई झाली असती तर हे दिवस बघायला नसतं लागलं। आजची परिस्थिती आपण बघतोय की आज छोटी छोटी मुलं ही रस्त्यावर बसलेले आहेत। आता थंडीचा दिवस आहे, त्या पूर्ण रात्रभर ते लोक बाहेर बसलेली होती। ती बघताना अक्षरशः वाईट वाटतं की एका शहरामध्ये त्यांना आज बेग केलेले आहे। परंतु जे कोर्टाचा आदेश असेल त्याच्या आपण आदेशाच्या याच्यात जात नाही, परंतु त्या लोकांना जी लागणारी जी आताची जी गरज आहे म्हणजे त्यांना अन्न, त्यांना पाणी, या व्यवस्था त्यांना व्हायला पाहिजे। आणि अनेक लोकांनी मला जवळजवळ 50-100 जास्त फोन मला आले आणि त्यांनी तुमच्याकडे एक आशेचा किरण आहे बहुजन विकास आघाडीकडे आणि आम्हाला तुम्ही जे काय मदत आम्हाला लागेल ते आता यावेळी करा। आणि त्यांना माहिती आहे की जेव्हा कोविडचं एवढं महासंकट होतं त्यावेळी पण जवळजवळ 1 लाख लोकांना आपल्या जीवदानी ट्रस्टकडून आपण खिचडी वाटप, पुळा वाटप आपले कार्यकर्ते करत होते। ते जवळजवळ आता तिथे जेवढी लोक बेघर आहेत ते 8 दिवस असू दे, 15 दिवस असू दे, का 1 महिना असू दे, नक्कीच जीवदानी ट्रस्टच्या माध्यमातून लोक ते इथून टप्पा आणि आमच्या माध्यमातून त्यांना जी काही मदत करतात ते आम्ही नक्की करतो। रुपेशजी, एक शेवटचा प्रश्न। 35 वर्षाच्या सत्तेनंतर कुठेतरी नागरिकांनी स्थलांतर करून आमदार म्हणून बीजेपीला कुठेतरी प्राधान्य दिलंय। या प्रकरणानंतर आपली भूमिका कशी मांडणार? आपण तिथे कालच्या ज्या न्यूज बघितल्या ते बघितल्या काय लोकांना काय काय आश्वासन दिलेले आणि लोकांनी त्या आश्वासनला हे करता त्यांनी वोटिंग केली। आपण बघता ते स्वतः बघतो का आम्हाला गेले 1 मिनिटाला तुमच्या धक्का लागणार नाही आणि आज तुम्ही परिस्थिती बघता 3-4 दिवसामध्येच काय परिस्थिती झालेली आहे। पण आम्ही त्याच्या खोळामध्ये जात नाही। आम्हाला एवढंच माहित आहे की जिथे दुःख असेल त्या दुःखामध्ये बहुजन विकास आघाडी नेहमी त्यांच्या जोडीला असेल लोकांच्या, कारण की आपण बघता की आम्ही 365 दिवस लोकांच्या सोबतीला असतो आणि नेहमी राहणार। त्यांना जी जी गरज लागेल ती नक्की आम्ही तिथे त्यांना मदत करतो। धन्यवाद सर, आपण आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे होते पूर्व महापौर रुपेशजी जाधव। यांनी यांच्या एक स्वच्छ भूमिका मांडलेली आहे। कुठेतरी हे जे अनाधिकृत बांधकाम झालेले आहेत त्यावेळेस ज्यावेळेस ते बांधकाम घडत होते त्यावेळेस सिडकोकडे प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट अथॉरिटी होती, त्यावेळेस सिडकोनी ह्या संबंध भूमिकेवर जर ऍक्शन घेतली असती तरी आज जी होणारी परिस्थिती ही निर्माण झाली नसती। कॅमेरा पर्सन इम्रान बरोबर मी निलेश माडिक, नालासोपारा।